व्याधी उत्पन्न होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा श्वासही असू शकतो. पुढच्या काही काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होत असते. नमस्कार मित्रांनो, योगा थेरपीचा मी अभ्यास करत असताना आणि मी भरपूर जे पेशंट्स आहेत किंवा त्यांना काही व्याधी आहेत त्यांना योगा थेरपीचे धडे देत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मे बी ती तुमच्या बाबतीतही असू शकते. जर तुम्ही श्वास योग्य पद्धतीने घेत नसाल तर पुढच्या काही काळामध्ये किंवा इव्हन सध्याच्या परिस्थितीमध्येही तुमच्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होत असते. व्याधी उत्पन्न होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा श्वासही असू शकतो. तर ते कसं ते आपण आता बघणार आहोत. तर काही असतं की श्वास योग्य पद्धतीने न घेणं याचा अर्थ काय? श्वास तर प्रत्येक जण घेतं, पण तो योग्य पद्धतीने कसा? तर तुम्ही आता पण तुमची टेस्ट करू शकता. तुम्ही एक काम करायचंय, तुम्ही एक पुढची 20 सेकंद तुम्ही तुमचा डावा हात पोटावर ठेवा, उजवा हात छातीवर ठेवा आणि तुमचा जो नैसर्गिक श्वास चालू आहे तो पाहण्याचा प्रयत्न करा. ओके, आता डोळे उघडा. आता तुम्हाला जाणवलं असेल, जर तुमची छाती ही तुमच्या पोटापेक्षा जर जास्त वर खाली होत असेल तुमच्या श्वासाबरोबर, तर तो अयोग्य पद्धतीचा श्वास आहे. कसं आहे, श्वास घेताना तुमच्या पोटाची हालचाल ही जास्त प्रमाणात असली पाहिजे ॲज कम्पेअर टू तुमच्या छातीची हालचाल. आता ह्याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल, कारण का कसं असतं माहितीये का, निसर्गाने आपल्याला परफेक्ट बनवून या पृथ्वीवर पाठवलेलं असतं, पण आपण आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करतो. ते आपल्या आरोग्याप्रती असो की कुठल्याही असो. तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय की तुम्ही एखाद्या पाळण्यातल्या बाळाकडे जर बघितलं जे 2-3 महिन्याचं आहे आणि ते शांतपणे झोपलेलं आहे, तर तुम्ही त्याच्याकडे निरीक्षण करा. बघा, तुम्हाला त्यात काय दिसतं की त्याचं पोट खूप छानपैकी हलत असतं त्याच्या श्वासाबरोबर. मे बी ते फास्ट हलत असेल पण इट्स ओके, पण तो पोटाने श्वसन करत असतो. तर उदरीय श्वसन हे तुमचं झालंच पाहिजे. त्याबरोबर छातीची हालचाल आहे, इट्स ओके, पण पोटाचीही हालचाल झाली पाहिजे, जेणेकरून तुमचे लंग्स, तुमची फुफ्फुसं ही चांगल्या कार्यक्षमतेने काम करतात. ह्याचं एक ते मुख्य द्योतक आहे, म्हणजे ते सिम्बॉल आहे की तुमचं पोट हलतंय, तुमची छाती हलते, तुम्ही योग्य प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेतला जातोय आणि तो तुमच्या रक्तामध्ये पाठवला जातोय, जेणेकरून तुमचं रक्त जास्तीत जास्त प्रमाणात शुद्ध होण्यासाठी त्याच्याने मदत होते. जर तुमचं रक्तामध्ये कमी प्रमाणात ऑक्सिजन गेला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये व्याधी होण्याची दाट शक्यता असते. तर असे योगा रिलेटेड टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी अनुभूती योगाला फॉलो करा. धन्यवाद.